चिपळूण शहरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नव्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडलं। भाजपचे आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीतील विविध घटक पक्षांचे नेते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना आमदार प्रमोद जठार यांनी प्रशांत यादव यांच्या संघटन कौशल्याचं आणि पक्षासाठीच्या कार्याचं कौतुक केलं। आगामी काळात त्यांना मोठी राजकीय संधी मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी 2029 मध्ये चिपळूणचा राजकीय वनवास संपेल आणि प्रशांत यादव हे आमदार होतील असे भाकीत केले। त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार जठार यांनी बाळ माने यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबतही भूमिका स्पष्ट केली। पक्षप्रवेशासंदर्भातील अंतिम निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाईल असे त्यांनी सांगितले। दरम्यान जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात महायुतीतील सहकार्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांचे विशेष आभार मानले। महायुतीमध्ये आपल्या पक्षप्रवेशाच्या प्रक्रियेदरम्यान आमदार निकम यांनी मोठेपणा दाखवत मोलाचं सहकार्य केलं असून त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। कार्यक्रमात महायुतीच्या एकजुटीवर विशेष भर देण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात काम करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। नव्या संपर्क कार्यालयामुळे पक्षाच्या जनसंपर्काला अधिक बळ मिळणार असून कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी हे कार्यालय महत्त्वाचं केंद्र ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। ज्या ठिकाणी काही क्षणात आगमन होत आहे वाढवित आहोत। महत्वाचे असणारे क्षण आणि त्यानिमित्तानं जनसंपर्क साधण्याचा शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं श्रीफळ वातावरण गेलेलं आहे। त्यात आपल्या नागपूर नगरीच्या असणाऱ्या उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर मॅडम यांना देखील विनंती आहे आपण देखील आपल्या निवासस्थानी या ठिकाणी श्रीफळ आपण वाढवून घ्या। सन्माननीय आपले तालुकाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य सन्माननीय विनोद शेठ पुरट या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहे। वाशिम जिल्ह्यातील प्रोडक्ट असणाऱ्या मुख्य चिपळूण नागरिक सकाळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यादव मॅडम यांना देखील विनंती आहे आपण देखील श्रीफळ वाढवूया। भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक संघटनेचे नेते सन्माननीय उद्योजक आदरणीय मोरे सर यांनी देखील श्रीफळ वाढवलेला आहे। सगळ्यांनी हात लावा, पहिला सगळ्यांनी हात लावा, सगळ्यांनी हात लावून ठेवा। समोर समोर सगळे प्लीज, समोर सगळे, इकडे सगळे समोर प्लीज, समोर। इथपर्यंत येऊया। हो हो या आई बसा या। समोर 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 आई तुम्ही बसायला
ये आले सगळे बाई बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वंदे भारतीय जनता पार्टीचा माननीय अध्यक्षांना आम्ही खुर्चीवर बसवलेला आहे. मी त्यांना म्हटलं देवाला मगाशी मी आमदार झालो तर पुढचे हे आमदार होऊ देत, लवकर पुढच्या वेळेला मंत्री होऊ देत. सन्मान्य आमदार आदरणीय जठार साहेब यांचा परत स्वागत सन्मान आपण करतोय. सन्मान्य जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रशांत यादव साहेब यांच्या शुभ हस्ते या भारतीय जनता पार्टी चिपळूण जनसंपर्क उद्घाटन म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सगळ्यांचे कोकणचे लाडके नेतृत्व आदरणीय आमदार प्रमोदजी जठार साहेब या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, अध्यक्ष आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि माझं कुटुंबीय. खरं म्हणजे गेले 1-1.5 महिना आपण आपल्या पक्षाचं संपर्क कार्यालय, जिल्ह्याचं संपर्क कार्यालय जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर रत्नागिरीला आहे, पण चिपळूणच्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना या ठिकाणी भेटीसाठी, समन्वय करण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपण कार्यालय शोधत होतो. आपल्याला ज्या पद्धतीचं कार्यालय अपेक्षित होतं तसं आता हायवेचं काम चालू असल्यामुळे उपलब्ध होताना आपल्याला अनेक अडचणी होत्या आणि मग त्यातूनही आपल्याला पक्षाने अनेक कार्यक्रम गेल्या 2-3 महिन्यात दिलेत आणि मग हे कार्यक्रम करत असताना सहकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना एक समन्वयासाठी आणि एकत्रित येण्यासाठी ऑफिसची गरज होती आणि ती ऑफिसची गरज ओळखून आपण या ठिकाणी जरी छोटं कार्यालय असलं तरी आज त्याचं उद्घाटन आदरणीय जठार साहेबांच्या माध्यमातून करतो. आपण सगळ्या मंडळींच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची एक यशस्वी घोडदौड रत्नागिरी जिल्ह्यात आणि विशेष म्हणजे चिपळूणमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून खूप जोरात सुरू आहेत. अनेक सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत, अनेक नवीन कार्यकर्ते आपल्याला जोडले जात आहेत आणि मग या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय देण्याची गरज यापुढच्या काळात आहे. आज आपल्याला विशेष आभार मी या ठिकाणी मानेन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे, कारण आपल्या अनेक कार्यकर्त्यांची अडचण ओळखून त्यांनी आपल्याला विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक आपल्याला हक्काचा आमदार जो 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल, आपल्या प्रश्नांसाठी, आपल्या सगळ्या गोष्टींची सोडवणूक करण्यासाठी, असं प्रमोदजींचं नेतृत्व आपल्याला त्यांनी गेल्या महिन्यात दिलं. खरोखर आनंद वाटला, कारण प्रमोदजींनी ज्या दिवशी शपथही घेतली नाही, आपण ज्या दिवशी नाव त्यांचं डिक्लेअर झालं त्यापासून रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती आले. आज मगाशी आमचे पत्रकार मित्रांनी सांगितलं, निसारबाईंनी 5वा 6वा दौरा आज चिपळूणच्या साहेबांचा आहे. अनेक प्रश्न जाणून घेत आहेत, अनेक प्रश्नांना तिथल्या तिथे सोडवणूक करण्याची त्यांची जी हातोटी आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागत आहेत. संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं काम करण्यासाठी एकत्रित आणण्याची गरज असते ते सगळे वेगवेगळ्या स्तरातील सहकारी कार्यकर्ते एकत्र आणण्याचं काम होतंय. त्यामुळे निश्चितपणे या पुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी 100% झाल्याशिवाय जठारजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आज रविवार होता, खरं म्हणजे आपल्या ऑफिसचं उद्घाटन अजून थोडा कालावधी लागला असता, पण नंतर जठार साहेब 2 दिवस पुढच्या दौऱ्यावरती आहेत, नंतर बुधवारी चव्हाण साहेबांचा दौरा आहे आणि मग त्यानंतर थोडा वेळ जाईल म्हणून आपण आज घाईमध्ये आज हा कार्यक्रम घेतला. अनेक कार्यकर्त्यांना तालुक्यातल्या बोलवता आलं नाही, अनेक पदाधिकाऱ्यांना निमंत्रित देता आलं नाही, त्याबद्दल
मी स्वतः सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपलं हे जे प्रेम आहे ते असंच या पुढच्या काळात कायम राहत असताना भारतीय जनता पार्टी म्हणून जी जबाबदारी तुम्हाला पक्ष देईल ती समर्थपणे पार पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करूया. पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपले आणि जठार साहेबांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.